नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला साडीवर मॅच होणारी खूप सुंदर अशी हेअरस्टाईल शिकवणार आहे। कारण मला खूप कमेंट येत राहतात की आम्हाला हेअरस्टाईल, तू ज्या हेअरस्टाईल करते स्पेशली त्या शिकव, त्या दाखव। कारण माझे हेअर जे आहेत ते शॉर्ट आहेत आणि मी शॉर्ट हेअरवर कशी हेअरस्टाईल करते ते तुम्हाला जाणून घ्यायचं असतं आणि तुम्ही मला नेहमी कमेंट करता। तर आज मी तुम्हाला जी हेअरस्टाईल शिकवणार आहे, तुमचे केस शॉर्ट असू द्यात किंवा लॉंग असू द्यात, तुम्ही ती इझिली क्रिएट करू शकता। कोणताही कार्यक्रम असू द्यात, कोणताही सण असू द्यात, तुमच्या कोणत्याही साडीवर जी मी हेअरस्टाईल सांगणार आहे ती व्यवस्थित मॅच होईल। तर चला जास्त गप्पा न मारता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जेव्हा पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा तुमचं नाव जे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। कारण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव शॉर्ट आउट करणार आहोत, म्हणजे तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून मी तुमचं नाव पटकन घेईन। ठीक आहे, जास्त गप्पा न मारता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूया। फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्याला केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी माझ्या केसांचा साईड पार्टिंग करून घेतला आहे। आता आपल्याला केसांमधून एक छोटासा सेक्शन बाहेर काढायचा आहे। आता या छोट्याशा सेक्शनमध्ये आपल्याला पुढचा सेक्शन ट्विस्ट करायचा आहे। तर इथे मी फिंगरच्या हेल्पने एक पुढून असं जाड सेक्शन बाहेर काढते। यानंतर हा जो सेक्शन आहे तो मागच्या केसांमध्ये आपल्याला अशा प्रकारे ट्विस्ट करायचा आहे। तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला नाही समजलं तर मी परत एकदा दाखवते। तुम्ही तुमच्या पुढच्या फ्रंट साईडला एक ब्लिंकही बाहेर काढू शकता। मला खूप आवडते ब्लिंक बाहेर काढायला, तर अशा प्रकारे मी काढून घेतली आहे। आता तुम्हाला परत फिंगरच्या हेल्पने असा जाड सेक्शन फ्रंट हेअरचा काढून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूला परत एकदा ट्विस्ट करायचा आहे। अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप, सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला घेऊन मागे ट्विस्ट करायचं आहे। लक्षात असू द्या, जेव्हा पण तुम्ही पुढच्या केसांचा फ्रंट हेअरचा जेव्हा सेक्शन घेता तो थोडासा जाड ठेवा, कारण नंतर त्याला आपल्याला फुगवता येतो, त्याची हाईट मेंटेन करता येते आणि पुढचा जो पफ आहे तो खूप सुंदर दिसतो। आता मी स्टेप बाय स्टेप, सेक्शन बाय सेक्शन एकामध्ये गुंफून घेतले आहेत आणि त्यानंतर एंडपर्यंत आपल्याला अशा प्रकारे केस ट्विस्ट करायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता, जे सेक्शन आहेत त्यांना मी व्यवस्थित असं ओढून घेते, पुल करते, जेणेकरून आपला जो पफ आहे तो खूप सुंदर आणि छान दिसेल। यानंतर आता आपल्याला ही जी केसं आहेत त्यांना सिक्युअर करायची आहेत। त्यासाठी इथे मी टिकटॅक पिन वापरते, म्हणजे क्लिप वापरते। तुम्ही बॉबी पिनसुद्धा वापरू शकता। आता मी टिकटॅक क्लिपच्या हेल्पने आणि बॉबी पिनच्या हेल्पने छान असं मागच्या बाजूला केसं माझी सिक्युअर करून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पफ आलेला आहे। ब्लिंक पण आपली जी आहे खूप सुंदर दिसते। आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण तशाच प्रकारे पफ क्रिएट करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी मागच्या बाजूचा केसांचा एक छोटासा सेक्शन बाहेर काढला आहे। फिंगरच्या हेल्पने पुढून एक जाडसा सेक्शन मी घेतलेला आहे आणि मागच्या बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट केलेला आहे। तुम्हाला स्टेप बाय स्टेप, सेक्शन बाय सेक्शन घेऊन मागच्या बाजूला अशाप्रमाणे ट्विस्ट करायचं आहे। त्यानंतर अशा प्रमाणे ट्विस्ट करत करत एंडपर्यंत तुम्हाला यायचं आहे। यानंतर आता परत मी जे पुढची केस आहेत त्यांना थोडी पुल करून घेते, फुगवून घेते आणि त्यानंतर बॉबी पिनच्या हेल्पने आणि टिकटॅक पिनच्या हेल्पने छान असं आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूची हेअरस्टाईल व्यवस्थित आपली झालेली आहे आणि खूप सुंदर देखील दिसते। आता आपल्याला मागच्या बाजूची हेअरस्टाईल करायची आहे। त्यासाठी छान असं आपल्याला एक पोनीटेल बांधून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पोनीटेल एक टाईट बांधून घ्यायचा आहे आणि तो जास्त खाली किंवा जास्त वर नसला पाहिजे, मध्ये बांधून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता आपल्याला या केसांचे मागच्या पोनीटेलचे 2 भाग करायचे आहेत, 2 पार्ट करायचे आहेत। अशा प्रकारे पार्ट करून झाल्यानंतर आपल्याला दोघांना अशा प्रकारे ट्विस्ट करत खालपर्यंत यायचं आहे, म्हणजे एंडपर्यंत यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण छान असं मागच्या बाजूलाही ट्विस्ट करणार आहोत। मी तुम्हाला पुढच्या बाजून पण दाखवते। अशा प्रकारे एंडपर्यंत आपल्याला ट्विस्ट करत करत यायचं आहे। एंडपर्यंत आल्यानंतर परत आपल्याला एक रबर घ्यायचा आहे ब्लॅक कलरचा आणि त्याने खालचे जे केसं आहेत ती व्यवस्थित अशी सिक्युअर करून घ्यायची आहे। फ्रेंड्स, ट्विस्ट केलेल्या केसांचा आता आपल्याला अंबाडा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे क्लॉकवाईज तुम्हाला केसं गोल फिरवून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला मागच्या बाजूनेही दाखवते। अशा प्रकारे तुम्हाला केस फिरवून छान असा अंबाडा बनवून घ्यायचा आहे आणि जी राहिलेली एंडची केसं आहेत त्यांना अशा प्रकारे तुम्हाला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे।
आता या बनला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी यू क्लिपचा वापर करते. तुम्ही बॉबी पिन पण वापरू शकता. चारही बाजूला छान असं यू क्लिपने मी हा जो बन आहे तो सिक्युअर करून घेतला आहे. आता ही छोटी केसं राहिली आहेत, त्यांना पण आतमध्ये अशा प्रकारे टाकून यू पिनच्या हेल्पने सिक्युअर करून घेतले आहेत. आता तुम्ही बघू शकता आपला जो बन आहे मागच्या बाजूचा तो छान असा क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला गजरा लावून घ्यायचा आहे. गजरा लावण्यासाठी मी असा खालून वर असा गजरा लावून घेते. त्याने काय होतं ते मी पुढं सांगतेच, पण आपल्याला जो गजरा आहे तो यू क्लिपच्या हेल्पने किंवा बॉबी पिनच्या हेल्पने छान असा सिक्युअर करायचा आहे, जेणेकरून तो खाली पडला नाही पाहिजे. तर तुम्ही मागची हेअरस्टाईल बघू शकता. खूप सुंदर आपली बन हेअरस्टाईल मागून झाली आहे. आता हा जो गजरा आहे तो पुढून का लावायचा तुम्ही बघू शकता. पुढच्या बाजूला हा गजरा किती सुंदर दिसतो. अशा प्रकारे तो खालून लावल्याने खूप छान असा थोडा थोडा तो गजरा दिसतो आणि आपला बन पण खूप सुंदर दिसतो. तर फ्रेंड्स, हा आहे आपला हेअरस्टाईलचा फायनल फिनिश लुक. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा. फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल. तुम्ही बघितलंच किती सिम्पली आणि किती इझिली स्टेप बाय स्टेप ही हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि ही करण्यासाठी मला फक्त 10 मिनटं लागतात आणि मी कोणतीही साडी असू देत किंवा कोणताही लग्न समारंभ कार्यक्रम असू देत, मी अशा प्रकारे ही हेअरस्टाईल करून जाते. खूप सिम्पल आहे की खूप इझी आहे. तुम्ही इझिली हिला क्रिएट करू शकता. आय होप तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुमचं नाव आहे जे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू म्हणेल. आणि तुमचे अदर काही टॉपिक्स असतील ना तेही मला कमेंट करून सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.